एकनाथ शिंदेंना अटकेची भीती असल्यानंच ते कधीही सीमा भागात गेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदेंना टोला लगावला। तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंचं नाव कधीही दिसलं नाही असा दावा देखील राऊतांनी केलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापले। तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही, वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाहीत असा सवाल विचारत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली। साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले गेलंय का आणि सध्याच्या साहित्य मंडळाची त्यास मान्यता आहे का? नसेल तर साहित्य मंडळानं त्वरित माफी मागावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र मी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही। शेतकऱ्यांसाठी मी बोलत राहणार, पडलो तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। संजय निरुपमांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं, वादग्रस्त वक्तव्य करू नयेत असा सल्ला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिलाय। संजय निरुपम यांनी हाऊसिंग जेहाद सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं, त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतल्याचं पाहायला मिळतंय। ते नागपुरात बोलत होते। वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र एक राष्ट्रत्वाची भावना असायला हवी, दोन्ही सरकारनं याची दखल घ्यावी अशी मागणी महाजनांनी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पानं भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल असं, तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपचे आमदार सचिन शेट्टी यांनी व्यक्त केला आहे। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे। यावेळी 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा केली जाईल। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे 25 ते 26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चाही केली जाणार आहे। श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडेंची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं। उपाध्यक्ष पदाबरोबरच सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून लहू कानडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे। 10वीच्या परीक्षा केंद्रावर व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांना रील्स बनवल्याचा प्रकार अकोल्यामध्ये घडलाय। अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। काफी ज्यादा भीड़ थी, तो हमने लोटपोट कर नंबर देख लिया। फिर हमने आगे अधिकारी को पूछा, उन्हें बोला आम खाओ गुडल्या मत गिनो, आगे आके नंबर ढूंढो। तो हमको काफी ज्यादा ढूंढने के बाद महाराष्ट्रात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसचा पल्ला गाठू लागलाय। किमान तापमानातही वाढ होताना दिसते। दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। येत्या 2 दिवसात उर्वरित ठिकाणी कडाक्याचं ऊन आणि वाऱ्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यातील 171 गावातील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण वाढलंय। याच कारणामुळे बुलढाण्यात टक्कल पडण्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे नागरिक चिंतेत सापडले। तातडीनं उपाययोजना करण्याचे त्यांनी जिल्हा परिषदेला निवेदन दिलंय।